मी डॉक्टर सरिता वाघमोडे कोळेकर. आज या व्हिडिओमध्ये आपण पाहूया स्किन नॅचरली ग्लोईंग आणि हेल्दी राहण्यासाठी काही सिंपल आणि इझी टिप्स. हेल्दी स्किन ही तुमच्या इंटरनल हेल्थचं रिफ्लेक्शन असतं. त्यामुळे स्टे हेल्दी अँड ग्लोईंग फ्रॉम इनसाइड आणि मग तुमची स्किन ही आपोआपच ग्लोईंग होत असते. तर सर्वात पहिली टिप म्हणजे स्टे हायड्रेटेड. भरपूर पाणी प्या. किमान 8 ते 10 ग्लास पाणी हे पिणं आवश्यक आहे. त्यामुळे स्किनमध्ये किंवा शरीरामधील टॉक्सिन्स हे बाहेर फेकण्यासाठी मदत होत असते. जर साधं पाणी प्यावंसं वाटत नसेल, तर त्यामध्ये तुम्ही लिंबू किंवा काकडीचे स्लाइस ॲड करू शकता. याच्यामुळे स्किन ही डिटॉक्स करण्यासाठी मदतच होत असते. यासोबतच आवळ्याचं सरबत, कोकम सरबत या गोष्टींचा आहारात समावेश करा किंवा ताक, नारळ पाणी याने देखील हायड्रेटेड राहण्यासाठी मदत होत असते. त्यानंतर आहार. त्वचेच्या पोषणासाठी आहार खूप महत्वाचा राहतो. त्यामुळे आहारामध्ये अशा गोष्टींचा समावेश करा. व्हिटॅमिन्स, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी यासोबतच कोलॅजेन, गुड क्वालिटी फॅट्स यांचा आहारात समावेश करा. यासोबतच ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स हे देखील स्किनसाठी इम्पॉर्टंट राहतात. साठी आहारामध्ये ताजी सीझनल फळं, हिरव्या पालेभाज्या, ड्राय फ्रुट्स, फ्लॅक्स सीड्स यांचा आहारात समावेश करा. कोलॅजेन हे स्किनच्या हेल्थसाठी खूप इम्पॉर्टंट असतं. जसं जसं एज वाढत जातं तसं कोलॅजेनचं प्रमाण हे कमी होत असतं. त्यामुळं रिंकल्स येत असतात. तर कोलॅजेन हे स्किनच्या हेल्थसाठी इम्पॉर्टंट राहतं किंवा हिलिंगसाठी. तर त्यामुळं कोलॅजेनयुक्त आहार घेतला पाहिजे. यासाठी फ्लॅक्स सीड्स, बदाम, अक्रोड, ड्राय फ्रुट्स, व्हिटॅमिन सी फ्रुट्स यांचा समावेश करा. व्हिटॅमिन सी साठी आवळा, संत्री, मोसंबी, लिंबू, ताक, दही यांचा आहारात समावेश करा. चहा, कॉफी, अल्कोहोल हे अव्हॉइड करा. यासोबतच ऑइली फूड, शुगर किंवा प्रोसेस्ड फूड हे देखील अव्हॉइड करा. पुरेशी विश्रांती. झोपेमध्ये स्किन रिपेअरिंगचं काम हे होत असतं. त्यामुळे गुड क्वालिटी स्लीप घेतली तर स्किन ही आपोआपच ग्लो होत असते. सिंपल स्किन केअर रुटीन ठेवा. याच्यामध्ये चेहरा हा दिवसातून किमान 2 वेळा क्लीन करा. एकदा सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्याच्या आधी. आणि मेकअप जर केलेला असेल तर शक्यतो रात्री मेकअप रिमूव्ह करून मगच झोपा. स्किनसाठी नॅचरल प्रॉडक्ट्स जसं की नॅचरल ऑइल, आल्मंड ऑइल, एलोवेरा जेल, गुलाब पाणी यांचा उपयोग करा. बाहेर उन्हामध्ये जाताना सनरेजमध्ये कोलॅजेन हे डिस्ट्रॉय होत असतं. त्यामुळे बाहेर जाताना सनस्क्रीन लोशन हे नक्की अप्लाय करा. स्कार्फ, गॉगल यांचा वापर करा. त्यानंतर इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे स्ट्रेस मॅनेज करणं. स्ट्रेसचा हा स्किनवर खूप इफेक्ट होत असतो. त्यामुळं स्ट्रेस हा कमी केला पाहिजे आणि स्ट्रेस मॅनेज करण्यासाठी योगा, मेडिटेशन, ब्रीथिंग एक्सरसाइज या करू शकता. आणि स्ट्रेस मॅनेजमेंटसाठीचा ऑलरेडी एक सविस्तर व्हिडिओ मी बनवलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तो नक्की पहा. स्किन ग्लोईंग आणि हेल्दी ठेवण्यासाठी होमिओपॅथी खूप प्रभावी ठरते. होमिओपॅथीमध्ये केवळ बाह्य लक्षणांवर नाही, तर त्वचेच्या समस्यांचं मूळ कारण शोधून त्यावर योग्य ती ट्रीटमेंट केली जाते. तुम्हाला तुमच्या स्किन प्रॉब्लेमसाठी होमिओपॅथिक ट्रीटमेंट घ्यायची असेल, तर स्पंदन होमिओपॅथिक क्लिनिक इथे कॉन्टॅक्ट करू शकता. डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि असेच हेल्थ व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. थँक यू.